आजची प्रेस जी प्रामुख्याने घेण्यात आलेली आहे त्याच्या पाठीमागे एक असा उद्देश आहे की जी काही घटना 29 सप्टेंबर 2025 रोजी अहिल्यानगर शहरात घडलेली आहे. रांगोळी काढण्याचा जी काही घटना घडली किंवा अनुचित प्रकार ज्यांनी काढली, ज्यांनी घडविला आणि त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून जी पोलीस त्यांच्यावर केस करण्यात आली होती, पोलीस प्रशासनाने कारवाई केली होती आणि त्या परत प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी जी कोर्टला इथे जे जनसमुदाय जमा झाला होता, ज्यामध्ये खास करून तरुण वर्ग होता, त्या तरुण वर्गावर जे लाठीमार झाली किंवा जो लाठीहाणा झाला, तर त्या ठिकाणी सर्वच घटनांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो की जे रांगोळी काढण्याचा प्रकार असो किंवा अशा प्रकारचे जास्त वेळ बसण्याचा रस्ता रोंद नांगरण्याचा मुलांचा प्रश्न असो किंवा त्यांच्यावरचा लाठीहाण, त्या सर्व पूर्ण घटना निंदनीय आहेत आणि अशोभनीय आहेत. ती अहिल्यानगर शहराच्या वैभवाला साजेशा नाहीत. या अहमदनगर शहराचं गत वैभव आहे. एसयूपी संतांची भूमी आहे. या ठिकाणी शहाजीराजे, मालोजीराजे, शहाजीराजे, शिवाजी महाराज, संभाजी महाराज या कित्येक लोकांचं ह्या ठिकाणी वारसा लाभलेले आहेत. शहाशरीफ बावाची या ठिकाणी पावनभूमी आहे. चांदबिबीचा महल आहे. आदिलशाही, निजामशाही सर्व प्रकारच्या ऐतिहासिक घटनेचं असलेलं अहमदनगर शहर आहे. इथं शांतता आहे, अत्यंत आवश्यक आहे आणि यापूर्वी राहिलेलं शांत राहिलेलं अहमदनगर शहर आज मितीस इथलं वातावरण बिघडत चाललेलं आहे आणि ह्या बिघडलेल्या वातावरणामध्ये दोन्ही समाजामध्ये सामंजस्यपणा राहावा. जुना इतिहास आहे या अहमदनगर शहराला, अहिल्यानगर शहराला, तो जपावा. इथली बाजारपेठ ओस पडत चाललेली आहे. व्यापारी त्रस्त झालेला आहे, सामान्य जनता त्रस्त झालेली आहे आणि अशा ह्या त्रस्त वातावरणामध्ये मुस्लिम समाजातील काही मंडळी आम्ही एकत्रित येऊन एक पाऊल पुढे येत आहोत की जेणेकरून ह्या समाजामध्ये तेढ जी निर्माण झालेली आहे ती मिटवावी. दोन्ही समाजामध्ये सामाजिक एकता, एकोपा राहावा आणि अहिल्यानगर शहराचं गतवैभव जे परत आणू आणि जी काय धार्मिक तेढ निर्माण करायचा प्रयत्न होत आहे किंवा प्रयत्न केला जात आहे त्या घटनेच्या हिशोबाने अनुसरून आम्ही असं जाहीर आवाहन करत आहोत की अशा प्रकारचे यापुढे घटना घडू नयेत यासाठी विविध राजकीय पक्षाच्या, अहमदनगर जिल्ह्यातील विविध नेत्यांनी, महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, आजी माजी भावी नगरसेवकांनी, आजी माजी भावी आमदारांनी थोडासा विचार करावा आणि अहमदनगर शहर, अहिल्यानगर शहर हे कसं शांत राहील याचा या ठिकाणी प्रयत्न करावा. त्या ठिकाणी काय मी आज पत्रकार परिषद घेतली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब या पक्षाची भूमिका सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याची राहिलेली आणि ती यापुढे सुद्धा राहणार आहे. ज्या समाजाच्या चुका असतील त्या समाजात आम्ही दाखवण्याचं काम करत आलेलो आणि करणार आहोत नाही का. तेव्हा दोन्ही समाजातील तरुणांनी, नेते मंडळांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि एकत्रित बसून ठोस निर्णय घ्यावा जेणेकरून अशा प्रकारच्या घटना या पुढील कार्यकाळात घडू नयेत. आणि पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला, कलेक्टर साहेबांना, प्रशासनाला, पालकमंत्री साहेबांना ह्यांना सर्व आमची आग्रहाची विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालवावे. जी लोक सायबर क्राईम करत आहेत, व्हॉट्सअपद्वारे विविध समाजामध्ये तेढ निर्माणाचा प्रयत्न करत आहेत, काही मिनिटातच कित्येक हजारोचा जनसमुदाय जमा होतो, काही मिनिटातच एक व्हॉट्सअपद्वारे मेसेज इकडच्या तिकडे शहरात जातो, तर तेव्हा अशा घटना थांबल्या पाहिजेत आणि हे प्रामुख्याने पोलीस खाते करू शकते. त्यांची गुप्तचर यंत्रणा सायबर क्राईम चांगल्या प्रकारे कार्यान्वित करून ते ज्या काही दोषी त्याच्यावर नियंत्रण करू शकते ना आणि यामध्ये जे काही दोषी आढळतील त्यांच्यावरती जास्तीत जास्त कठोर कारवाई करतील. यापुढे अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत. ही जी काही महान पुरुषाबाबत मोहम्मद पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हे मुस्लिम धर्मियासाठी प्रिय आहेतच. स्वतःच्या जीवापेक्षा, आई वडिलांच्या जीवापेक्षा त्यांच्यावर प्रेम करणं हे मुस्लिम समाजाचं कर्तव्य आहे. हे सर्वांना माहित आहे, हे सर्वांना माहित आहे. आणि इतर समाजातील कित्येक महान पुरुष आहेत ज्यांनी आपल्या भारतामध्ये, जगामध्ये आपला कर्तृत्वाने ठसा उमटवलेला आहे. तेव्हा अशा महान पुरुषाबाबत बोलण्याचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा, त्यांची अवहेलना करण्याचा आम्हाला 1% काय थोडासा विचार सुद्धा करू शकत नाही किंवा तो आमचा अधिकारच नाही. तो त्या समाजाचा आहे, त्या समाजाचा, असं त्या महान पुरुषाबद्दल बोलणं उचितच होणार नाही. आणि ह्या ज्या काही घटना घडत असतात आता सध्या, आजच्या काळामध्ये आपण काय करतोय की वर्तमान काळामध्ये जगत असताना भविष्य काळाकडे पाहणे, आपण स्वतःचं वर्तमान पाहणं, आपल्या मुलांचं भविष्याचं पाहणं, भविष्य काळाकडे बघणे हे फार अत्यंत आवश्यक असताना
आजच्या परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की काही मंडळी वेळोवेळी मागचा इतिहासच आठवण करून देत आहेत. मध्ये इतिहास जो शाळेत शिकवला जात होता त्याच्यापेक्षा जास्त इतिहास आता सध्या राजकीय नेते स्टेजवरून शिकून राहिलेले आहेत. त्यामुळे हे जे घटना घडत आहेत, भविष्य जग कुठं चाललेलं आहे, जगाची सध्या कुठे काय परिस्थिती आहे, ते सर्व सोडून आम्ही काय करून राहिले माहिती का, इतिहास हा इतिहास हा इतिहास. अहो भविष्याकडे पहा, भविष्याकडे पहा. सध्याच्या यंग जनरेशन तुम्हाला हा विचारणार नाही की तुम्ही काय इतिहास होता, तुम्हाला हे विचारणार की तुम्ही आमच्यासाठी काय केलं. त्यामुळेच आमची सामंजस्याची भूमिका राहिलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि याच अनुषंगाने आम्ही खास करून भूमिका स्पष्ट केलेली आहे. आणि यापुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब सेक्रेटरी रोहितदादा पवार, माननीय खासदार निलेश संके साहेब व इतर मंडळी नाही का, खास करून आम्ही या अहमदनगर शहरामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष राजेंद्रदादा फाळके आहेत, ते हे विविध मंडळी अहमदनगर शहराचे नेते मंडळी आहेत. ती सर्व मंडळी आम्ही एकत्रित बसून या दोन्ही समाजांना एकत्र आणून विविध समाजातील लोकांशी बोलून या ठिकाणी सामंजस्य कसं राहील, एकता एकात्मता कशी राहील, बंधुभाव कसा वाढेल याचा प्रयत्न करणार आहोत. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.